प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाचं वचन ऐकूया आणि आजच्या संदेशासाठी घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो आहे लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 7. लूक चॅप्टर 15 वर्सेस 1 to 7. हरवलेले मेंढरू. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री ही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्या जवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. देव वाचलेले वचन आपणाकरिता आशीर्वादाचे करो. लूक 15 जे आहे त्याची सुरुवात या वाक्याने होत आहे की सर्व जकातदार आणि पापी त्याचे ऐकावयास त्याच्या जवळ येत होते. याचा अर्थ हा आहे की जे जकातदार आणि पापी लोक त्या ठिकाणी होते ते येशूच्या सभोवती ते जमा झाले आणि येशूकडून काही गोष्टी जे येशूची जी काही शिकवण आहे ती ऐकण्यासाठी ते त्याच्या जवळ आलेले होते. पण त्याचबरोबर त्या ठिकाणी परुषी आणि शास्त्री लोकही त्या ठिकाणी होते. आणि दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ते शास्त्री आणि परुषी जे आहेत ते कुरकुर करू लागले आणि काय म्हणू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. आणि मग येशू त्यांना प्रतिसाद देत असताना त्यांना त्यांनी एक दाखला सांगितलेला आहे आणि तो दाखला आहे हरवलेलं मेंढरू. पहिल्यांदा पाहिल्यावर आमच्या समोर एक प्रश्न उभा राहतो, मेंढपाळ 99 मेंढरांना सोडून फक्त एका मेंढराच्या मागे का जाईल? तो शांतपणा होता का? ती त्याची जबाबदारी होती का? हे प्रश्न आमच्या समोर उभे राहतात. पण येशू काही गोष्टी तुम्हाला आणि मला या ठिकाणी समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. देवाचं हृदय कशा प्रकारचं आहे याचं तो तुम्हाला आणि मला माहिती देत आहे. आणि येशू ज्या वेळेस हा दाखला सांगत आहे, ही गोष्ट सांगत आहे, त्या ठिकाणी ती यासाठी सांगत आहे की त्या ठिकाणी असणारे जे परुषी शास्त्री लोक होते, जे धार्मिक स्वतःला धार्मिक समजत होते, त्यांचा अपमान होत होता किंवा ते नाराज होते यासाठी की येशू पाप्यांना जवळ करत आहे आणि त्यांच्या बरोबर तो जेवत आहे. आणि मग येशूला हे त्यांना सांगून द्यायचं आहे किंवा येशू हे प्रगट करत आहे की स्वर्गाचे हृदय हरवलेल्यांसाठी धडधडते. आणि म्हणून आज या दाखल्यातून सर्वप्रथम गोष्ट जी आपण शिकणार आहे ती ही आहे की त्या 99ला मेंढपाळाने सोडलेला आहे कारण ते सुरक्षित होते. आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्या जवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. तर जो मेंढपाळ आहे तो त्या 99 मेंढरांना बेपरवाहीप्रमाणे तो सोडून देत नाही. त्या मेंढरांची त्याला पर्वा नाही म्हणून तो त्यांना सोडून देत नाही किंवा त्या मेंढरांची त्याला काळजी नाही म्हणून तो त्या 99 मेंढरांना सोडून देतो असं नाहीये. पण जर का आपण मेंढपाळाची
संस्कृती जर पाहिली किंवा मेंढपाळाच्या संस्कृतीचा जर का आपण संदर्भ पाहिला तर ते असं होतं की 99 मेंढरं जी आहेत ती सर्व एकत्र होती आणि ज्या वेळेस ती मेंढरं एकत्र असतात त्यावेळेस ती सुरक्षित असतात. दुसरी गोष्ट ही आहे की ते मेंढपाळ जे आहेत ते सर्व गटामध्ये कार्य करतात आणि म्हणून जर एखादा मेंढपाळ आपली मेंढरं सोडून दुसरीकडे कुठेतरी गेला तर दुसरा मेंढपाळ जो आहे तो त्याच्या मेंढरांचं राखण करतो, त्याच्या मेंढरांचं रक्षण तो करतो किंवा त्याचा कळप राखण्यासाठी तो दुसरा मेंढपाळ मदत करतो. आणि मेंढपाळ जो आहे तो त्यांना सोडून त्याच वेळेस जातो ज्या वेळेस त्याला ठाऊक आहे की ते सुरक्षित आहे आणि कोणत्याही प्रकारचा तात्काळ धोका त्यांना नाहीये. पहा, एखादा फायर फायटर जो असतो, जो अग्निशामक दलामध्ये जो व्यक्ती काम करतो, एखाद्या जळती जर का इमारत त्यांनी पाहिली आणि त्या जळत्या इमारतीच्या आतमध्ये तो प्रवेश करत असताना तो पाहतो की बाहेरच्या बाजूला काही लोक उभी आहेत इमारतीच्या बाहेर जे सुरक्षित आहेत, पण जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना तो वाचवण्याकरिता तो आतमध्ये त्या बिल्डिंग मध्ये तो शिरतो. याचा अर्थ असा नाही की जे बाहेर सुरक्षित लोक आहेत त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करत आहे, पण जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याकरिता तो जात आहे. कारण तातडीची मदत जी आहे ती त्या आतमध्ये अडकलेल्या लोकांना पाहिजे आहे आणि म्हणून या फायर फायटरचं प्राधान्य काय आहे की जे आगीत अडकलेले आहेत त्यांना वाचवणे. आणि त्याचप्रमाणे एक आत्मिक सत्य आपल्याला या दाखल्यामध्ये समजतं आणि ते हे आहे की येशू जे आहे ते अशा लोकांचा पाठलाग करत आहे जे आत्मिकरित्या हरवलेले आहे. कारण जे अगोदरच त्या कळपामध्ये आहेत ते सुरक्षित आहेत, पण जे कळपाच्या बाहेर आहेत ते हरवलेले आहेत आणि त्यांना शोधण्याची गरज आहे. आणि म्हणून जे विश्वासणारे आहेत किंवा जे कळपामध्ये राहिलेले आहेत, जे विश्वासू जन आहेत त्यांना येशू दुर्लक्षित करतो असा त्याचा अर्थ होत नाही. पण येशू तुम्हाला आणि मला हे दर्शवून दाखवत आहे की तारण जे आहे ते तातडीचं आहे, बचाव करणं जे आहे ते तातडीचं आहे, ती एक इमर्जन्सी आहे किंवा अर्जन्सी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जे धोक्यामध्ये आहे त्यांना तात्काळ बचावाची गरज आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 28 मध्ये म्हटलेलं आहे, जॉन चॅप्टर 10 वर्स 28, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकून घेणार नाही. हालेलुया. ही गोष्ट येशू कोणाबद्दल बोलत आहे? ही गोष्ट त्यांच्याबद्दल बोलत आहे ज्यांचं ऑलरेडी तारण झालेलं आहे. त्यांना तो सार्वकालिक जीवन देणार असं म्हणतो, जेणेकरून त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणीही त्याच्या हातातून त्यांना हिसकावून घेणार नाही. आणि म्हणून जे 99 आहेत त्यांना ही खात्री असली पाहिजे की येशूला त्यांचा विसर पडलेला नाही, किंवा जे 99 मेंढरं आहेत त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांच्या मेंढपाळाला त्यांचा विसर पडलेला नाही, तर ते त्याच्या हातामध्ये सुरक्षित असे आहेत. दुसरी गोष्ट आम्हाला या दाखल्यामधून हे समजतं की जे हरवलेलं मेंढरू आहे त्याच्या जीवनामध्ये धोका आहे, एक तात्काळ धोका, इमिडिएट डेंजर त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा मेंढपाळ जो आहे तो त्या 99 मेंढरांना सोडून जे हरवलेलं मेंढरू आहे त्याला तो शोधावयास जात आहे, कारण त्याला ठाऊक आहे की हरवलेलं मेंढरू जे आहे ते असुरक्षित असतं. एकटं मेंढरू जास्त काळ जगू शकत
नाही. का माहिती आहे? कारण ते एकटं राहिलं तर भीती असते की लांडगे येतील आणि त्याच्यावरती हल्ला करतील, किंवा दऱ्याखोऱ्यांमध्ये ते जाऊन पडेल, किंवा काट्याकुसळ्यांमध्ये ते कदाचित अडकेल, किंवा त्याची उपासमार होईल, किंवा त्याला थकवा येऊन ते त्या ठिकाणीच ते मरून जाईल. अशा प्रकारचा धोका असतो त्या मेंढराच्या जीवनामध्ये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला या दाखल्याच्या द्वारे हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की जे पापी लोक आहेत, जे देवापासून दूर गेलेले आहेत, जे या जगामध्ये भरकटत आहेत, भटकत आहेत, अशांना आत्मिक धोका आहे. ते या जगामध्ये ते भटकलेल्या मेंढरांच्या बद्दल तुम्हाला आणि मला जर का बोलायचं असेल तर आम्ही काय म्हणतो की ते लोक जे आहेत ते जगामध्ये यासाठी भटकत आहेत कारण त्यांना स्वतःचा शोध घ्यायचा आहे, किंवा ते यासाठी त्या जगामध्ये भटकत आहेत कारण त्यांना जीवन कसं आहे हे पाहायचं आहे, जीवनाचा शोध त्यांना घ्यायचा आहे, किंवा ते स्वतःचा मार्ग, जीवनाचा मार्ग ते शोधत आहेत असा तुम्ही आणि मी म्हणतो. पण परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते लोक हरवलेले आहेत. आणि म्हणून आम्हाला ह्या हरवलेल्या लोकांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. आम्ही कधीही असं म्हणू नये की ते जगामध्ये भटकत आहेत, ते जगामध्ये हरवलेले आहेत, ते स्वतःचा मार्ग शोधत आहेत म्हणून आम्ही त्यांना सोडून द्यायचं आणि आम्ही त्यांची काळजी करायची नाही, किंवा ते भटकत आहेत तर भटकू द्यायचं, अशा प्रकारची वृत्ती आमची असू नये. कारण जगामध्ये जे लोक तुमच्या आणि माझ्या सभोवती आहेत ते व्यसनामध्ये हरवलेले आहेत, ते खोट्या धर्मामध्ये हरवलेले आहेत, ते कडूपणामध्ये हरवलेले आहेत, ते आशाहीनतेमध्ये हरवलेले आहेत, ते अनैतिकतामध्ये ते हरवले गेलेले आहेत. आणि म्हणून एक मंडळी म्हणून तुम्हाला आणि मला त्यांची काळजी असणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी जे आहे ते आम्ही कधीही आमच्याकडे जे आहेत, जे लोक आहेत, किंवा आमच्याकडे जे 99 आहेत त्यांच्यामध्येच आम्ही आनंद करू नये, आणि जो हरवलेला आहे त्याला आम्ही विसरून जाऊ नये. तर त्या हरवल्याचा शोध, हरवलेल्या व्यक्तीचा शोध तुम्ही आणि मी घेतला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट ही आहे की जे 99 त्या ठिकाणी मेंढपाळ सोडून जातो तर ते 99 असे आहेत की ज्यांना वाटतं की मला पश्चातापाची गरज नाही. आणि म्हणूनच 7व्या वचनामध्ये येशू काय म्हणतो पहा, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. जे 99 आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला पश्चातापाची गरज नाही. आणि येशू हे बोलत असताना येशू स्पष्टपणे त्या परुषी लोकांशी तो बोलत आहे. आणि उपरोधिक बोलणे त्याचा आहे, एक जेंटल आयरनी त्यांनी त्या ठिकाणी तो बोललेला आहे. कारण सत्य काय आहे माहिती आहे की प्रत्येकाला पश्चातापाची गरज आहे. पण काही धार्मिक लोकांना असं वाटतं की आम्हाला पश्चाताप करण्याची गरज नाही, म्हणून येशू अशा प्रकारचं वाक्य जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या पुरुषांसाठी तो बोलत आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की तेच फक्त धार्मिक आहेत, ते नीतिमान आहेत, त्यांना शास्त्र लेख जो आहे तो पूर्णपणे माहित आहे आणि त्यांना कृपेची गरज नाही. हे लोक जे आहेत ते कळपाच्या आतमध्ये आहेत, पण त्यांना खऱ्या अर्थाने देवाची दया जी आहे ती समजलेली नाही आणि देवाचं अंतःकरण कसं आहे हे त्यांना ठाऊक नाही. कळपाच्या आतमध्ये आहेत पण त्यांचं अंतःकरण जे आहे ते देवापासून
लांब आहे आणि ते ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी येतात त्यावेळेस ते बाह्य स्वरूपाने दाखवतात ते किती धार्मिक आहेत आणि किंवा त्या धर्माचा सराव जो आहे ते सार्वजनिक ठिकाणी ते करत असतात, पण त्यांचं हृदय जे आहे ते परमेश्वरापासून दूर आहे. आणि म्हणून प्रश्न या ठिकाणी किंवा समस्या या ठिकाणी ही नाही आहे की हे असे जे लोक आहेत जे स्वतःला धार्मिक समजतात किंवा ज्यांना पश्चातापाची गरज नाही असे जे लोक समजतात त्यांच्यावरती प्रीती तो करत नाही किंवा कमी प्रीती करतो असं नाही. पण या ठिकाणी जी समस्या आहे ती समस्या कोणाची आहे तर त्या एका हरवलेल्या मेंढराची आहे आणि ते मेंढरू धोक्यामध्ये आहे आणि त्याला वाचवणं जे आहे हे देवाचं प्रथम प्राधान्य आहे. कारण देव आपल्या जीवनातील महान गरज कोणत्या गोष्टीची आहे हे ओळखतो आणि त्याला तो प्राधान्य देतो. आणि जर आपण त्या हरवलेल्या व्यक्तीवर जर आपण प्रीती केली नाही तर खऱ्या अर्थाने एका मेंढपाळाचं प्रेम काय आहे, एका मेंढपाळाचं हृदय काय आहे हे तुम्ही आणि मी पूर्णपणे आम्ही समजू शकत नाही. आणि म्हणून जर काय एखादा पापी व्यक्ती आमच्या मंडळीमध्ये आला तर काय आम्ही आनंद करतो का? का आम्ही देवाला आम्ही दोष देतो का की देवाने अशा प्रकारची चुकीची व्यक्ती का आणली आणि अशा चुकीच्या व्यक्तीचं तारण का केलं म्हणून आम्ही देवाला दोष देतो का? काय आम्ही असे लोक ज्यावेळेस आमच्या मंडळीमध्ये येतात त्यावेळेस आम्ही आनंद करतो का? का आम्हाला ते आल्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटतं, आम्हाला असं वाटतं की आता अशा प्रकारचे लोक जे अनैतिक लोक आहेत, जे पापी आहेत, असे लोक आमच्या मंडळीमध्ये आले तर आम्हाला अस्वस्थ वाटतं का? हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि जर का आम्ही खऱ्या अर्थाने जर का आम्हाला मेंढपाळाचं हृदय कसं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे जे पापी लोक आहेत, जे स्वतःला नीतिमान समजतात पण त्यांचं अंतःकरण देवापासून लांब आहे, अशांवरती तुम्ही आणि मी प्रेम केलं पाहिजे. जे हरवलेले आहेत त्यांच्यावरती आम्ही प्रीती केली पाहिजे, त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना पुन्हा आम्ही त्या कल्पामध्ये आणलं पाहिजे. आणि मग पुढची गोष्ट ही आहे की जे मेंढपाळाचं प्रेम आहे ते मेंढपाळाचं प्रेम वैयक्तिक आहे. कारण पहा, मेंढपाळ या 100 मेंढरांना घेऊन तो चालत आहे, पण अचानकपणे त्याचं लक्ष एका हरवलेल्या मेंढराकडे ते जातं. त्याला समजतं की एक मेंढरू त्या कळपातून बाहेर गेलेलं आहे आणि मग तो असं म्हणत नाही की जाऊ दे तो गेला तर, ते मेंढरू गेलं तर माझ्याकडे तरी पण 99 आहेत असं तो म्हटलेला नाहीये. किंवा तो असं म्हणाला नाही आता कुठे जाऊ त्या मेंढराला शोधायला, त्याला शोधायला गेले तर मी पण माझा जीवन धोक्यामध्ये घालणार असं त्या मेंढपाळांनी म्हटलेलं नाही. किंवा असं देखील म्हटलेलं नाहीये की एक मी गमावलं तर काही फरक पडत नाही, ते तो जो लॉस झालेला आहे ते स्वीकारण्यास मी समर्थ आहे किंवा ते स्वीकारण्यास मी तयार आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. पण या मेंढपाळांनी काय केलेलं आहे, ती सर्व मेंढरं एक एक करून मोजलेली आहेत. त्यांनी प्रत्येक मेंढराची काळजी घेतलेली आहे आणि तो त्या हरवलेल्या मेंढराचा तो शोध घेत आहे. का तो शोधायला तो गेलेला आहे? कारण त्याला प्रत्येक मेंढरू जे आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाचं हृदय कसं आहे हे या ठिकाणी प्रगट करण्यात आलेलं आहे. देवाला लोकांची संख्या महत्वाची नाही, लोकांची आकडेवारी जी आहे ते तो लोकांबरोबर अशा प्रकारचा व्यवहार करत नाही की त्यांचे फक्त मोजमाप तो करत आहे, आकडेवारी त्यांची गिनती करत आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये लोकांना काय करत आहे तो डील करत नाही, तर तो प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून तो पाहत आहे.
आणि या जगामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाहायचं असेल तर संपूर्ण जगामध्ये अब्जावधी लोक आहेत, पण त्यामध्ये जो एक व्यक्ती आहे त्याच्याकडे आपण पाहत नाही, किंवा जगातले लोक जे आहेत ते एका व्यक्तीकडे पाहत असताना ते अब्जावधीमध्ये तो एक आहे असं ते पाहतात. पण परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असताना तुम्ही आणि मी एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, या नात्याने तो तुमच्या आणि माझ्याकडे तो पाहतो आणि वैयक्तिकरित्या तो तुमच्या आणि माझ्यावरती तो प्रीती करतो. यशया 43 वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे, आयझिया चॅप्टर 43 वर्स 1, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. हालेलुया. हे परमेश्वर म्हणत आहे की मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे आणि तू माझा आहेस. परमेश्वर तुम्हाला आणि मला ओळखतो. परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या नावाने तो हाक मारतो. तो तुमच्या आणि माझ्यावरती तो प्रीती करतो. तुम्ही आणि मी कोणत्या वेदनेमधून जात आहोत हे त्याला ठाऊक आहे. तुम्ही आणि मी कोणत्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे हे त्याला ठाऊक आहे. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाला कोणत्या जखमा झालेल्या आहेत हे त्याला ठाऊक आहे. तुम्ही आणि मी कशा प्रकारचं बंड करतो हे देखील त्याला ठाऊक आहे. आणि तुमच्या आणि माझ्या काय गरजा आहेत हे त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून कधीही आम्ही असं समजू नये की परमेश्वराने आम्हाला दुर्लक्षित केलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही इतरांकडे पण पाहतो त्यावेळेस आम्ही असं म्हणू नये की तो फार देवापासून लांब गेलेला आहे किंवा तो या जगामध्ये भरकटलेला आहे असं आम्ही कधीही म्हणू नये, किंवा असं आम्ही कधीही समजू नये की तो कधीच बदलणार नाही आणि त्याचं जीवन आशाहीन जीवन झालेलं आहे असं आम्ही कधीही म्हणू नये. कारण तो हरवलेला व्यक्ती जर देवासाठी महत्वाचा आहे तर तो तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, जसा प्रत्येक मेंढरू देवासाठी महत्वाचा आहे तसा प्रत्येक व्यक्ती देवासाठी महत्वाचा आहे आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा असला पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहतो की जो मेंढपाळ आहे तो त्या हरवलेल्या मेंढराला शोधावेस जातो. जोपर्यंत ते मेंढरू सापडत नाही तोपर्यंत त्या मेंढराचा तो शोध घेत आहे. आणि तेच लूक 15:4 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ते हरवलेलं सापडेपर्यंत तो शोध करीत आहे असं म्हटलेलं आहे. आणि इंग्लिश बायबल मध्ये अंटिल म्हटलेलं आहे. अंटिल द शीप इज फाउंड. हालेलुया. तर अंटिल हा जो शब्द आहे किंवा जोपर्यंत, तर हा शब्द फार सामर्थ्यशाली शब्द आहे. म्हणजे त्याला वेळेची मर्यादा नाही, तो हार मानत नाही किंवा अर्धवट प्रयत्न करत नाही. तर त्या मेंढपाळाकडे चिकाटी आहे. त्या मेंढपाळाने निश्चय केलेला आहे की जोपर्यंत ते मेंढरू सापडत नाही तोपर्यंत मी त्या मेंढराचा शोध घेणार आणि त्या मेंढराच्या प्रती अविरत प्रेम जे आहे ते मेंढपाळामध्ये आहे. आणि म्हणून जोपर्यंत ते मेंढरू सापडत नाही तोपर्यंत मेंढपाळाने त्या मेंढराचा शोध घेतलेला आहे. त्याला त्यांनी तसंच सोडून दिलेला नाही किंवा फक्त 10 मिनिटच त्याला शोधून त्याला सोडून दिलेलं नाही. प्रियानो, जोपर्यंत त्याला यश मिळालेलं नाही तोपर्यंत त्यांनी सोडून दिलेलं नाहीये. यश मिळूपर्यंत त्यांनी त्या मेंढराचा शोध घेतलेला आहे. पहा, जर का आपण एखादा बचाव पथक जो आहे, रेस्क्यू टीम आहे, त्यांच्याकडे जर का आपण पाहिलं तर ती रेस्क्यू टीम समजा एका हरवलेल्या मुलाचा ते शोध घेत आहे, तर ते एक तास त्या मुलाचा शोध घेऊन ते तसंच सोडून देत नाहीत त्यांचं काम.
पण किंवा ते असं म्हणत नाही की 1 तासापर्यंत आम्ही त्या मुलाचा शोध घेतलेला आहे आणि आता आम्ही शोधून शोधून खूप आम्ही दमलेलो आहे, थकलेलो आहे, म्हणून ते शोध करायचा सोडून देतात, असं ते करत नाही. पण जोपर्यंत ते मूल सापडत नाही तोपर्यंत त्या मुलाचा शोध हे बचाव पथक घेत असतं. त्याचप्रमाणे मेंढपाळ हरवलेल्या मेंढराचा तोपर्यंत शोध घेतो जोपर्यंत ते मेंढरू सापडत नाही. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की देवाकडे तशा प्रकारची चिकाटी आहे आणि देव शोधण्याकरिता तो त्या हरवलेल्यांचा तो शोध घेत आहे, त्यांचा तो पाठलाग करत आहे. तो त्यांना ते हरवलेले लोक किती जरी बंड देवाच्या विरुद्ध केले तरी देव त्यांचा शोध घेतो. ते किती जरी या जगामध्ये भटकले तरी देव त्यांचा शोध घेत फिरत असतो. ते किती जरी कठीण त्यांचं अंतःकरण झालं असेल तरी देखील देव त्यांचा शोध घेतल्याशिवाय राहत नाही. किती जरी भयंकर पाप त्यांच्या जीवनामध्ये असलं तरी देखील देव चिकाटी दाखवतो आणि अशा हरवलेल्या लोकांचा तो शोध घेतो. काही लोक फार दूरपर्यंत भटकलेले असतात, पण तरी देखील देव जो आहे, जो आमचा मेंढपाळ आहे, तो त्या लोकांचा शोध घेतो. तो त्यांना बोलवतो, तो त्यांचा दोष दाखवतो आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो. आणि असाच प्रकारचं हृदय एका मेंढपाळाचं असतं. आणि म्हणून त्या हरवलेल्या मेंढराचा जसा तो शोध घेतो, जोपर्यंत ते मेंढरू सापडत नाही तोपर्यंत त्या मेंढराचा शोध घेतो, त्याचप्रमाणे देव सुद्धा हरवलेल्या लोकांचा अशाच प्रकारे शोध घेतो जोपर्यंत त्यांचा बचाव होत नाही, जोपर्यंत त्यांना तो तारण देत नाही तोपर्यंत त्यांना तो शोधत असतो. त्यानंतर आपण पाहतो लूक 15:5 मध्ये पुढे म्हटलेलं आहे की ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो. म्हणजे मेंढपाळ आनंद करतो, त्या मेंढराला तो फटकारत नाही, त्याला तो रिब्यूक करत नाही, त्याला तो मारतही नाही, त्याला तो रागवत पण नाही आहे, किंवा तो त्या मेंढराला म्हणत नाही की आता तू एकटं माझ्या पाठीमागून तू चल, असं सुद्धा म्हटलेलं नाहीये. पण त्या मेंढराला त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि त्याला सुखरूपपणे त्याच्या कळपामध्ये आणलेला आहे. आणि ही त्या मेंढपाळाची कृपा आहे प्रियानो. आणि अशाच प्रकारची कृपा परमेश्वर एखाद्या पाप्यावरती तो दाखवतो. ज्या वेळेस तो पापी व्यक्ती पश्चाताप करतो त्यावेळेस या वचनामध्ये म्हटलेलं आहे की स्वर्ग जे आहे ते आनंद करीतो. देव आणि देवदूत जे आहेत ते आनंद करतात, कारण देव त्या पापी व्यक्तीला पुनरुज्जीवित करतो, त्याचं रेस्टोरेशन करतो. त्या पापी व्यक्तीला तो कधीच तो फटकारत नाही. आणि म्हणून आम्हाला देखील आनंद त्या मेंढपाळाप्रमाणे करायचा आहे. ज्या वेळेस एक पापी व्यक्ती परमेश्वराकडे येतो त्यावेळेस, किंवा येशूचा स्वीकार करतो आणि तारण प्राप्त करून घेतो, त्यावेळेस आम्हाला सुद्धा अशाच प्रकारचा आनंद करायचा आहे. आणि मग आम्ही अशा प्रकारचा आनंद करतो का? स्वर्ग जशा प्रकारचा आनंद करतो त्या प्रकारचा आनंद एक मंडळी म्हणून आम्ही करतो का? ज्यावेळेस एक पापी व्यक्ती पश्चाताप करतो आणि प्रभू येशूचा स्वीकार ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये ती व्यक्ती आल्यानंतर आम्ही त्याचं तारण साजरा करतो का? बऱ्याच मंडळीमध्ये काही गोष्टी साजऱ्या केल्या जातात. ज्यावेळेस मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात, मोठं चर्च बांधलं जातं, त्यावेळेस मोठा उत्सव, जय उत्सव, आनंद उत्सव केला जातो. ज्यावेळेस भरपूर लोक मंडळीमध्ये येतात, संख्येने लोक वाढतात, मंडळीमध्ये बसायला त्यांना जागा पुरत नाही, मंदिराच्या बाहेर देखील लोक बसलेले असतात. तर अशी मोठी संख्या चर्चमध्ये आलेली आहे, लोक समुदाय एवढा आलेला आहे, म्हणून
मंडळी आनंद उत्सव करतेला आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठे कार्यक्रम मंडळीमध्ये होतात आणि ते मोठे कार्यक्रम ज्यावेळेस यशस्वी होतात त्यावेळेस मोठा जयघोष होतो, मोठा आनंद उत्सव केला जातो. पण ज्या प्रकारे स्वर्ग आनंद उत्सव करतो एक पश्चातापी पापी त्याच्याकडे आल्यावरती, तशा प्रकारचा आनंद जो आहे तो तुम्हाला आणि मला करायचा आहे. आणि म्हणून आमच्या मंडळीमध्ये किती लोक हजेरी लावतात हे महत्वाचं नाही, पण किती लोक आपलं जीवन परिवर्तित करतात हे महत्वाचं आहे. त्या आलेल्या लोकांमध्ये किती लोक असे आहेत ज्यांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे, त्यांचं जीवन बदललेलं आहे. ते पूर्वी पापी होते पण आता ते पवित्र जीवन जगत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही आनंद उत्सव जो आहे तो केला पाहिजे. आणि म्हणून मंडळी या नात्याने आम्ही फक्त जे आमच्याकडे मंदिरामध्ये जे आहेत त्या 99 लोकांकडेच आम्ही फक्त लक्ष द्यायचं नाही. म्हणजे जे लोक आतमध्ये आहेत, जे लोक कळपामध्ये आहेत त्यांच्याकडेच फक्त आम्ही लक्ष द्यायचं नाही, त्यांचीच फक्त आम्ही काळजी करायची नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की जे लोक मंडळीमध्ये आहेत, मंदिराच्या आतमध्ये आहेत, आम्ही त्यांची काळजी आम्ही करतो, त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यांनाच आरामदायी जीवन देण्याचा प्रयत्न करतो. मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांना सर्व प्रकारचा आराम भेटावा याची काळजी आम्ही करतो. आणि आम्ही आमचं मिशन कार्य काय आहे हे आम्ही विसरून जातो. आणि कळपाच्या बाहेर जे लोक आहेत त्या कळपाच्या बाहेर असणाऱ्यांना आम्ही विसरून जातो. पण येशू काय म्हणतो की येशू असं म्हणतो की मेंढपाळ जो आहे तो त्या एका मागे जातो. जो एक हरवलेला मेंढरू आहे त्याच्या मागे तो मेंढपाळ जातो, असं या शास्त्र भागामध्ये त्यांनी तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक मंडळी म्हणून तुम्ही आणि मी जे आहे ते लोकांचं तारण आम्ही साजरं केलं पाहिजे. हरवलेल्यांचा आम्ही शोध घेतला पाहिजे. आणि जे उधळ्या पुत्राप्रमाणे या जगामध्ये भटकत आहेत अशांसाठी आम्ही मंदिरामध्ये त्यांच्यासाठी जागा करून दिली पाहिजे. आणि जे मेंढपाळाचं हृदय आहे, जे परमेश्वराचं हृदय आहे, ते हृदय आम्ही प्रतिबिंबित आम्ही केलं पाहिजे. आणि त्यांच्या प्रती आमच्या हृदयामध्ये प्रेम असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलेलं आहे की आज जो संदेश आहे तो कशावर आधारित आहे की हे का 99 जणांना मागे सोडण्यात आलेलं आहे. त्या 99 जणांना मागे सोडण्यात यासाठी आलेलं होतं की ते सुरक्षित होते. आणि ते सुरक्षित होते पण ते एक मेंढरू धोक्यामध्ये होतं. आणि म्हणून जे मेंढरू धोक्यामध्ये होतं त्याला शोधावयास त्या मेंढपाळाला जायचं होतं, म्हणून त्या 99ला त्यांनी मागे सोडलेलं आहे. आणि प्रत्येक मेंढरू जे आहे ते देवासाठी महत्वाचं आहे. आणि देव त्या हरवलेल्या मेंढरावर प्रीती करतो, म्हणून तो 99 मागे सोडून त्या हरवलेल्या मेंढराच्या पाठीमागे तो जात आहे. अविरतपणे तो प्रेम त्या मेंढरावरती करत आहे, म्हणून तो त्याचा पाठलाग करत तो त्याचा शोध घेण्यासाठी तो जात आहे. आणि म्हणून प्रियानो, आज या शास्त्र भागामधून एक प्रश्न विचारला आहे विश्वासणाऱ्यांसाठी. तर तो प्रश्न असा आहे की कोण आहे ते एक मेंढरू जे तुमच्यामध्ये हरवलं गेलेलं आहे. ते एक मेंढरू जे आहे ते कदाचित तुमच्या परिवारातील एक व्यक्ती असेल, कदाचित एक तुमचा शेजारी असेल, कदाचित ती हरवलेली व्यक्ती तुमचा एक सहकारी असेल किंवा तुमचा एक मित्र असेल. कोण आहे ती व्यक्ती
आज तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि त्या हरवलेल्या व्यक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, तुम्हाला पाठी जायचं आहे, त्याचा पाठलाग करायचा आहे. जोपर्यंत तो सापडत नाही, जोपर्यंत त्याला ख्रिस्ताची ओळख होत नाही, तारणाचा अनुभव मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे, त्याच्यावरती प्रीती करायची आहे आणि त्याला तुम्ही तसंच सोडून द्यायचं नाही. किंवा त्याचा पाठलाग करत असताना, त्याचा शोध घेत असताना आम्हाला हार मानायची नाही. आणि या शास्त्र भागाच्या द्वारे किंवा या दाखल्याच्या द्वारे येशूला मंडळीला काय सांगायचं आहे, तर येशूला मंडळीला हे सांगायचं आहे की तुम्ही फक्त मंडळीमध्ये जे आत लोक आहेत त्यांचीच फक्त काळजी करू नका, त्यांच्याच कम्फर्ट कडे तुम्ही पाहू नका, तर जे बाहेर आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जे हरवलेले आहेत त्यांना दुर्लक्षित करू नका, तर तुम्ही मंदिराच्या बाहेर जावा, मंडळीच्या बाहेर जावा आणि जगामध्ये जाऊन असे हरवलेले जे लोक आहेत त्यांचा शोध घ्या आणि त्यांना तुम्ही मंदिरामध्ये घेऊन या. आणि जे लोक हरवलेले आहेत त्यांना येशू हे सांगायचा प्रयत्न करत आहे की जो मेंढपाळ आहे तो हरवलेल्यांचा शोध घेत आहे. त्या हरवलेल्या मेंढराला, त्या हरवलेल्या व्यक्तीला येशू विसरलेला नाही आहे किंवा येशूने त्याचा त्याग केलेला नाही आहे, पण येशू त्याला पुन्हा कळपामध्ये आणण्याकरिता तो त्याचा पाठलाग करत आहे, त्याचा शोध तो घेत आहे. आणि म्हणून आज आम्हाला सुद्धा आमच्याकडे जे लोक आहेत त्यांना घेऊनच आम्हाला स्वस्थ राहायचं नाही आहे, त्यांना घेऊनच आम्हाला कम्फर्टेबल व्हायचं नाही, तर आम्हाला जे आहे तो सर्व प्रकारचा आराम सोडून, सर्व प्रकारचा कम्फर्ट सोडून आम्हाला जगामध्ये जायचं आहे आणि त्या हरवलेल्या आत्म्याचा आम्हाला बचाव करायचा आहे. आणि हेच शुभवर्तमानाचं हृदय आहे. आणि येशू प्रियानो, तुमचा आणि माझा खरा मेंढपाळ तो आहे. येशू तुमचा आणि माझा खरा मेंढपाळ आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी किंवा हरवलेल्यांसाठी त्यांनी स्वर्ग सोडलेला आहे. तो आपल्याला शोधत आलेला आहे. त्याने आपल्याला त्याच्या स्वतःच्या खांद्यावरती आनंदाने त्यांनी तुमचं आणि माझं पाप जे आहे स्वतःच्या खांद्यावरती आनंदाने ते घेतलेलं आहे. आणि तो तुम्हाला आणि मला किंवा आपल्याला तो आनंदाने घरी त्यांनी आणलेलं आहे. का? कारण आपण ते एक हरवलेलं मेंढरू होतो. आणि म्हणून आज हरवलेल्या लोकांचा शोध आम्ही घेतला पाहिजे. जो अनुभव तारणाचा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे, जे सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला प्राप्त करून देणार म्हणून जे अभिवचन येशूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, तेच इतर लोकांना जे या जगामध्ये हरवलेले आहेत ते तारण आणि ती सार्वकालिक जीवनाची आशा त्यांना सुद्धा मिळावी म्हणून आम्ही अशा हरवलेल्या लोकांचा आम्ही शोध घ्यायचा आहे. आणि म्हणूनच येशूने तुम्हाला आणि मला जाता जाता सांगितलेलं आहे की जा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांग. ती सुवार्ता सांगण्याचं काम जे आहे तुमच्या आणि माझ्यावरती सोपवून दिलेलं आहे. आणि आम्ही जाऊन लोकांना सांगायचं आहे की येशू आमचा खरा मेंढपाळ आहे. त्यांनी स्वर्ग सोडला, आमचा शोध त्यांनी तो घेण्यासाठी तो आला. तो पापी लोकांसाठीच आलेला आहे. हरवलेल्यांना तो शोधावयास तो आलेला आहे. आणि त्यांनी आमचा पाप स्वतःच्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि आम्हाला त्यांनी पाप मुक्त केलेला आहे. त्यांनी आम्हाला शाप मुक्त केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला तारण दिलेलं आहे आणि सार्वकालिक जीवन देखील दिलेलं आहे. आणि म्हणून अशा हरवलेल्या लोकांकरिता, त्यांना शोधण्याकरिता आमच्याकडे जे 99 आहेत किंवा आमच्याकडे जे कळपामध्ये आहेत
त्यांना सोडून आम्हाला त्या हरवलेल्या मेंढरांच्या पाठीमागे जायचं आहे. पण त्यासाठी एका मेंढपाळाचं हृदय, मेंढपाळाचं अंतःकरण आमच्याकडे असणं गरजेचं आहे. अविरतपणे प्रेम आम्ही त्या हरवलेल्या मेंढरावरती आम्ही केलं पाहिजे आणि त्याला आम्ही कळवळ्याने आम्ही त्याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे आणि आम्ही त्याला देवाच्या कृपेने त्याला आम्ही कळपामध्ये आणलं पाहिजे. हालेलुया. परमेश्वर करो आजचं हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या आशीर्वादाचं करो. आणि ज्याप्रमाणे हा मेंढपाळ त्या एका हरवलेल्या मेंढराला शोधावयास तो गेला, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा ते जे लोक हरवलेले आहेत या जगामध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी आपण आपल्या कळपाच्या बाहेर पडूया आणि त्या हरवलेल्यांना आपण पुन्हा आपल्या कळपामध्ये घेऊन येऊया, जेणेकरून स्वर्गामध्ये आनंद होईल. या आपण या वचनाकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभु दारो परमेश्वरा, या हरवलेल्या मेंढरूच्या दाखल्यावरून प्रभू ज्या गोष्टी तू आज आम्हाला शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू दारो परमेश्वरा, आमचं तारण झालेलं आहे. आम्हाला प्रभू सार्वकालिक जीवनाची आशा मिळालेली आहे, म्हणून आम्हाला स्वस्थ राहू देऊ नको बाप्पा. आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मध्ये प्रभू आम्ही आरामदायी जीवन जगू नये. तर प्रभू दारो परमेश्वरा, तू जी आज्ञा आम्हाला केलेली आहेस की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ता सांगण्याची, प्रभू ती आज्ञा आम्ही काटेकोरपणे आम्ही पाळावी. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. भरपूर लोक प्रभू या जगामध्ये हरवले गेलेले आहेत. कोणी व्यसनाच्या अधीन, कोणी अनैतिकतेच्या अधीन, कोणी प्रभू पापाच्या अधीन आणि वेगवेगळ्या अशा प्रभू जगिक गोष्टीच्या प्रभू अधीन झालेले आहेत आणि जगामध्ये प्रभू ते हरवलेले आहेत. जगाच्या चालीरीतीमध्ये प्रभू ते गुरफटून गेलेले आहेत. प्रभू जो कळवळ्याचा आत्मा तुझकडे आहे बाबा, त्या कळवळ्याच्या आत्म्याने प्रभू तू आज आमचं अंतःकरण भरून टाक. प्रभू तुझ्या प्रीतीने, तुझ्या अविरत प्रेमाने तू आमचं हृदय भरून टाक बाबा. आणि अशा हरवलेल्या लोकांचा शोध घेण्याकरिता आम्ही प्रभू आमच्या घराबाहेर, आमच्या मंडळी बाहेर पडावं आणि प्रभू अशा लोकांचा शोध घेऊन प्रभू आम्ही त्यांना तुझ्या कळपामध्ये आणावं. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. प्रभु दारो परमेश्वरा, तुझी इच्छा हीच आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रभू प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तुझी जी आशा आहे तीच आमची आशा बनावं. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू प्रत्येक आत्मा तुझ्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक आत्म्याचा बचाव करणं हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येक आत्मा प्रभू आमच्यासाठी देखील तो महत्वाचा असावा. याकरिता प्रभू तू सहाय्य कर. जसं प्रभू प्रत्येकामध्ये प्रभू तू एक व्यक्ती पाहतोस आणि वैयक्तिकरित्या प्रभू तू त्यांच्यावरती प्रेम करतोस, त्याचप्रमाणे प्रभू आम्ही लोकांना पाहत असताना एक व्यक्ती म्हणून, एक प्रभू तुझी निर्मिती म्हणून पाहावं आणि प्रभू आम्ही देखील त्यांच्यावरती प्रेम करून प्रभू त्यांचा प्रभू या जगापासून बचाव करावा, सार्वकालिक नाशापासून त्यांचा बचाव व्हावा. यासाठी प्रभू आम्ही सुद्धा प्रभू कार्य करावं, असा मोठा आशीर्वाद तू आम्हाला दे, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.